इकडे मुंबईत गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। मुंबईतील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा अंधेरी सबवे पूर्णपणे जलमय झालाय। सुरक्षेचा उपाय म्हणून इथे वाहतूक बंद करण्यात आली आहे। पहिल्याच मोठ्या पावसात प्रशासकीय दाव्यांचं पितळ उघडं पडलंय। सबवे बंद झाल्यामुळे पश्चिम उपनगरातील अंतर्गत वाहतूक विस्कळीत झाली असून वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। इकडे कुर्ला परिसरात जोरदार पाऊस कोसळतोय। कुर्ला स्थानक पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। पाणी साचल्यामुळे प्रवाशांची साहजिकच गैरसोय होतीये। पाऊस असाच पडत राहिला तर पाणी या ठिकाणी पाण्याची पातळी आणखीन वाढू शकते आणि साधारण 2 तासानंतर ऑफिसमधून घरी पोहोचण्यासाठी निघालेल्यांची गर्दी या भागात मोठ्या प्रमाणात होत असते। आणि कुर्ला हे असं स्थानक आहे जिथे सेंट्रल आणि हार्बर अशा दोन्ही लाईन्स आहेत, त्यामुळे या स्टेशनवरती गर्दीही मोठ्या प्रमाणात असते आणि त्यामुळे इथे परिस्थिती आणखीन बिकट होऊ शकते। इकडे मुंबईत मुसळधार पावसानं सांताक्रूज पूर्व भागात वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। रस्त्यावर पाणी साचलंय आणि दृश्यमानता कमी झाली आहे, त्यामुळे वाहनांचा वेग चांगलाच मंदावलेला आहे। परिणामी कामावर जाणाऱ्या नोकरदारांचं वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। प्रशासनाने नागरिकांना शक्य असल्यास पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन केलेलं आहे। ही दृश्य आपण बघतोय पश्चिम द्रुतगती महामार्गावरची सांताक्रूज भागातली ही दृश्य आहेत। दृश्यमानता कमी आहे, पाऊस पडतोय, त्यात काही ठिकाणी रस्त्यामध्ये खड्ड्यांसारखी परिस्थिती आहे आणि त्यामुळे वाहनं अतिशय कूर्म गतीनं पुढे जाताना आपल्याला दिसतायत। JVLR अर्थात जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरती प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। पवईकडून जोगेश्वरीच्या दिशेने जाणारा मार्ग अक्षरशः ठप्प झालाय। पवई ते जोगेश्वरी मार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या आहेत। जोरदार पावसानं वाहतुकीचा वेग मंदावलेला आहे। मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे हा वाहतुकीचा वेग मंदावलाय। जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर पवईकडनं जोगेश्वरी जाणाऱ्या मार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। संथ गतीनं वाहतूक सुरू असल्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो।